कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं नाव ज्योती सुशीला साहेबराव पोले. हे वडिलांकडलं नाव आहे आणि मिस्टरांकडलं नाव आहे ज्योती किरण हाके. मिस्टर डॉक्टर आहेत, सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आय स्पेशलिस्ट आहेत आणि मी पोलीस डिपार्टमेंटला आहे. काय गंमत आहे बघा, मिस्टर लोकांचे डोळे तपासतात, हो की नाही? आणि तुम्ही डोळ्यांनी दर्दावता. पोलीस म्हटल्यानंतर डोळ्यात धाक लागतो. आणि मुलगी पण डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव भारती सोनू कामते. लग्नानंतरचं नाव चेंज केलं यांनी. का हो? केलं, त्यांना वाटलं. बरं, ठीक आहे. काय नाव आहे? लग्नानंतर नाव वैशाली शशिकांत थोरात. माझं माहेर मंचर आहे आणि सासर नारंगाव मांजरवाडी. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 20 वर्ष कंप्लीट झालंय मे महिन्यात. 20 वर्षात त्यांना कधी विचारलं का की तुम्ही वैशाली हेच नाव का ठेवलं? सासऱ्यांचा हट्ट होता की आपण आपल्याला, त्यांना मुलगी नाही म्हणजे, मग त्यांची इच्छा होती की माझ्या सुनेचं नाव मी चेंज करावं. नमस्ते सर. बोला. माझं नाव शिल्पा सचिन रावते. हे सासरकडचं आहे. माहेरकडचं शिल्पा विठ्ठल यादव असं आहे आणि माझं माहेर नारायणगाव आहे, सासर जुन्नर आहे आणि मी पण ब्युटिशियन आहे. 13 वर्ष झालं या फील्डमध्ये. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न लव्ह मॅरेज आहे. कसं? मेकअप करता करता? नाही, मग कॉलेजला. कॉलेजला? कुठलं कॉलेज? कॉलेज नारायणगाव जुन्नर हां. तिकडे. मग काय झालं नारायणगावला? कसं, सुरुवात कशी झाली? सर मी कॉलेजला जायची तेव्हा हे तिकडे कन्स्ट्रक्शनच्या सिव्हिल इंजिनियर आहेत हे कन्स्ट्रक्शन, तिथे कन्स्ट्रक्शन चालू असताना तिथे साईटवर असायचे. मग ते ओळख होती आजूबाजू. कशी ओळख झाली पण तुमची? ते साईटवर होते ना, तुम्ही साईटने जायचं ना. ओळख कशी झाली तुमची? ओळख आमच्या शेजारी काकू राहायचे तिथे, हां. तर त्यांच्याकडे हे मेससाठी यायचे. अच्छा, जेवायला यायचे. हां. मग तर तुमच्याकडे तेव्हा फक्त अशी ओळख ओळख होती होती. फक्त. हां, मग मग येता त्यांना जाता- जेवणाचा विषय सोडवायचा होता थोडक्यात. हो ना? असू शकतं. मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हो, त्यांनी केलं सर. मग तुम्ही काय वाट बघत होता? हा, त्यांनीच करायची वाट पाहत होते. चला, किती वर्ष झाली लग्नाला? सर 17 वर्ष. 17. तुमचं लग्न कसं झालं? आमचं लव्ह मॅरेजच झालं. कुठे ते? धुळ्यातच. तुम्हाला सिनियर होता. सिनियर होता? 2 कॉलेज आली. मग सिनियर होता तर काय आलं? मग काय नाही, माझं पण PG झालेलं तेव्हा, बघतच होते. म्हणजे सुचवलं. पहिले 3 महिने सगळ्यांनी नकार चाललेला, मग बाबा नंतर हो म्हटले. पण आधी तुम्ही ठरवलं होतं ना? ठरवलं होतं. मग घरी नकार बिकार आला, हो. हो ना? आणि मग होकार झाला. होकार. आणि मग तुम्ही पुण्यात आला, हो ना? आपलं कसं काय? आमचं अरेंज मॅरेजच आहे. स्थळ आलं होतं, म्हणजे बहिणीचं आधी झालं, माझ्या चुलत बहिणीचं, आणि तिच्या थ्रू म्हणजे तिचे पाहुणे ते, मग तिकडून स्थळ आलं. तर ते एअरफोर्समध्ये आहेत ना? ते एअरफोर्समध्ये. त्यांच्या वडिलांनी अल्बम बघितला, म्हणजे घरी जातात ना, असं दाखवतात लग्नाचा अल्बम वगैरे. त्यावेळेला त्या अल्बममध्ये मग दिसले मी, की त्यांना वाटलं की आहे बाबा माझ्या मुलासाठी आहे, आपण मागणी घालूया. त्यांनी आधी बघितलं आणि मग मुलाकडून. पण मिलिटरीतला किंवा एअरफोर्समधला मुलगा जेव्हा स्थळ म्हणून आलं, काय मनात काय भावना होती? आधी ॲक्च्युली आमची फॅमिली बिझनेस फॅमिली आहे आणि स्थळ जेव्हा आलं एअरफोर्समधलं, ते अजून म्हणजे फौजबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि जेव्हा मुलाचे फोटो बघितले किंवा असताना त्यांची लाईफ बघितली, त्यानंतर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.